ठीक आहे, ट्रेड काय असतं तुम्हाला आपण दाखवूया की नक्की ट्रेड रायडिंग कशी असायला पाहिजे, प्रॉफिट्स कसे असायला पाहिजे, डायरेक्शन्स कशी काढायला पाहिजे. आजच्या आपण या ट्रेडमध्ये जवळपास निफ्टीमध्ये जवळपास 150 पॉईंटच्या आसपास राईड केलेले आहेत, बरोबर. तर तुम्हाला ते दाखवूया ट्रेड कसा केला होता आपण आणि त्याचं लॉजिक्स पण एक्सप्लेन करूया. सगळ्यात आधी बघा की ही जी स्क्रीन दिसते तुम्हाला, स्क्रीनवर बघा एंट्री मी इथे गेलेली आहे आणि एंट्री पासून जवळपास मी 70 पॉईंट ट्रेड होल्ड केला, 70 ते 80 पॉईंट ट्रेड होल्ड केलेला आहे. आता याच्यामध्ये बघा माझी एंट्री या पॉईंटला होती, या पॉईंट पासून मी इथपर्यंत होल्ड केले, म्हणजे जवळपास 107 पॉईंट निफ्टीमध्ये ट्रेड होल्ड केलेला आहे. आणि ही जी पूर्ण राहिली ती पूर्णपणे राहिली मी राईड केलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवतो ट्रेड कसा केलेला आहे आपण. आता बघा की माझी जी एंट्री होती या 23,700च्या फूटमध्ये होती. सगळं दाखवूया आपण तुम्हाला, रिफ्रेश वगैरे करूया, नंतर तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करून घ्या कसं काय करायचं ते. 23,700च्या फूटमध्ये एंट्री होती माझी. फुटमध्ये एंट्री कुठे झाली तर या पॉईंटला एंट्री गेलेली मी, 117 118 पॉईंट याच्या आसपास मी एंट्री केली, जस्ट बिकॉज की एक हॅमर बनला, मला कन्फर्मेशन होतं. या कन्फर्मेशनच्या ठिकाणी इथे मी एंट्री केली आणि माझा स्टॉप लॉस हा 84चा होता. 84 पर्यंत प्राइस गेलीच नाही. आणि याच्यामध्ये बघा की प्राइस बरोबर त्याच पॉईंट पासून वर जात होती. एक ऑब्झर्वेशन काय होतं ट्रेड होल्ड करण्याचं माझं, की प्राइस वर चालली पण जो प्रिव्हियस रेजिस्टन्स होता हा वाला, या पॉईंटच्या वर एकही कॅन्डल क्लोज होत नाही. रिपीटेडली प्रयत्न चालले वर जायचे पण एकही कॅन्डल वर क्लोज होत नाही. आणि त्याच्यामुळे आपण काय केली, हा ट्रेड पूर्णपणे होल्ड केलेला आहे. मी तुम्हाला दाखवतो की रायडिंग कुठून कुठपर्यंत आहे. तर माझी एंट्री या पॉईंटला होती, या पॉईंट पासून प्राइस खाली आली, अगेन मी होल्ड केलं आणि माझं एक्झिट इथं आहे या पॉईंटला. ठीक आहे. आणि पॉईंट्स जे होते, पॉईंट्स मला पहिलं बऱ्यापैकी माहिती असतं. बऱ्याच लोकांचा क्वेश्चन कसं, तुम्हाला कसं माहिती की मार्केट या पॉईंट पर्यंत जाणार, तर मला ऑलरेडी पहिल्यापासून माहिती असतं की माझं अनालिसिस आहे त्यामध्ये की पॉईंट्स कुठं म्हणजे कोणत्या पॉईंट पर्यंत मार्केट आज ट्रॅव्हल करणार आहे. ठीक आहे. आता पुढची गोष्ट काय याच्यामध्ये की एक्झिट इथेच काय बघा, एक्झिट केल्यापासून प्राइस बघा रिव्हर्स रिटर्न करायला स्टार्ट करत आहे. आता मी माझी जी एक्झिट आहे, एक्झिट पण दाखवतो मी तुम्हाला. एक्झिट इथे दिसेल तुम्हाला 174 ला. ठीक आहे. 174 कुठे आहे, ते इथे आहे 174 या पॉईंटच्या आसपास होल्ड मी एक्झिट केलेलं दिसते इथं. आता चालू 165 चालू आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये की मी आणखी एक गोष्ट ऍडिशनल याच्यामध्ये काय करतो की समजा मला असं वाटतं की ट्रेड माझ्या साईडने आणखी जाणार आहे, पण मे बी जाण्यासाठी आणखी वेळ आहे त्याला जायला, म्हणजे काय की तो रिटर्न मारू शकून परत वर जाईल. अशा वेळेस मी काय करतो, एक ऑप्शन लॉट जे सेल करतो, म्हणजे बेसिकली प्रॉफिट रायडिंग साठी मी असं करतो. आता त्याच्यामध्ये मी हा जो लॉट होता 68 ला सेल केला होता, तर एक्सपेक्टेशन होतं की प्राइस परत रिव्हर्स करेल पण नंतर वर जाईल. माझं टार्गेट 195 फिक्स होतं, त्याच्यामुळे 195 पर्यंत मी होल्ड करणारच होतो. आता याच्यामध्ये 68 ला सॉरी हा सेल केला मी, 82 ला बाय केला. पण याच्यामध्ये मला या ट्रेड मध्ये होल्ड करण्यासाठी म्हणजे मला हेल्प झाली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की मला ज्या पॉईंटला एक्झिट करायचं होतं मी त्याच पॉईंटला एक्झिट केलेलं आहे. असं नाही की प्राइस वर जाणार नाही, आणखी पण वर जाईल. सगळ्यात महत्वाचं मला ट्रेडचं लॉजिक एक्सप्लेन करतो मी, ट्रेड कसा केला मी, सिंपल गोष्ट. आता बघा त्याच्यामध्ये मला ऑप्शन चेन जी होती, ऑप्शन चेन स्टार्टिंग पासून जेव्हा मार्केट ओपन झालं त्या पॉईंट पासून ऑप्शन चेन बेरिश होतो. ठीक आहे. इथे बघा ओआय बघा, हा ओआय किती स्ट्रॉंग आहे, हा ओआय बघा हा वीक आहे. तर व्ह्यू क्लिअर होता की मार्केट खाली पडणार आहे. आता एक गोष्ट याच्यामध्ये काय होती कन्सिडर करण्यासारखी, की जो कॉलचा प्रीमियम आहे, कॉलचा प्रीमियम रिॲक्ट करत नव्हता, पुटचा प्रीमियम रिॲक्ट करत होता. ठीक आहे. आणि याच्याच बेसिसवर मी फक्त एवढं सिंपल अनालिसिसवर मी आज फक्त पुटमध्ये ट्रेड केला, जास्त काही कॉम्प्लिकेटेड बनवलंच नाही. आणि मार्केट इव्हन जरी खाली आलं तरी पण ते पर्टिक्युलर लेवलच्या आपल्या खाली जात नव्हते, त्याच्यामुळे मला एक कॉन्फिडन्स होता की नाही मार्केट माझ्या फेवरमध्येच जाणार आहे. त्यामुळे हे ट्रेड होल्ड करण्यासाठी कॉन्फिडन्स आला. थँक्यू सो मच. आणि एक लक्षात घ्या की प्रॉफिट सोडून द्या, प्रॉफिट तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करून घ्या की हा किती प्रॉफिट असेल. ठीक आहे. रिफ्रेश करतो, तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करा की प्रॉफिट किती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की प्रॉफिट रायडिंगवर लक्ष द्या, अनालिसिसवर लक्ष द्या. पैसा हा मार्केट देण्यासाठीच बसले, दररोज बसलेला आहे.